खेडमध्ये पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। इशारा पातळीवर वाहणाऱ्या जगबुडी नदी आता धोका पातळीवरून वाहते। सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7.5 मीटर इतकी आहे। त्यामुळे खेडमधील सखल भागांमध्ये पाणी शिरलंय। मटण मार्केट परिसरामध्ये देखील पाणी शिरतंय। सकाळी खेडमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली, मात्र आता सरींवर कोसळणाऱ्या या पावसाने जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलये हे देत आहे। अमोल, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर आहे, काय इशारा देण्यात आलेला आहे? नागरिकांना काय आवाहन केलं जातंय? नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याला सध्या ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे। मात्र उत्तर रत्नागिरीमधल्या खेडमध्ये सध्या पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। रात्रभर खेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता आणि इशारा पातळीवर असणारी जी नदी आहे ती धोक्याच्या पातळीवर आता आलेली आहे आणि सकाळपासून काही पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा आता पावसाला जोर जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे इशारा पातळीवर वाहणाऱ्या नदीनं धोक्याची पातळी जी आहे ते ओलांडलेली आहे। त्यामुळे खेडमधले जे सकल भाग आहे, मटण मार्केट असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, या भागामध्ये आता पाणी शिरू लागलेलं आहे। व्यापाऱ्यांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अद्यापही पाऊस या भागामध्ये सुरूच आहे। तो प्रशासनाने या भागामध्ये दिलेला आहे। निश्चितच धन्यवाद अमोल दिलेल्या या अपडेटसाठी। या संदर्भातले अपडेट्स पुढे देखील घेत राहू।